आणि त्यामुळे माढा शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. कालच्या आपल्या फेडरच्या कामामुळे आपला सुरळीत पाणीपुरवठा माढा शहरामध्ये होण्यासाठी चांगली मदत होणार आहे. जे 8 ते 10 दिवसाचा मध्यंतरीच्या काळामध्ये गॅप पडला तो गॅप सुद्धा इथून पुढे होणार नाही. 2 ते 3 दिवसाला पाणी व्यवस्थित येऊ शकेल. कारण योगी जलाशयामध्ये प्रॉब्लेममुळे लिकेजेसचं प्रमाण वाढत होतं, परंतु तो सगळा प्रश्न आता आपला संपलेला आहे. हे खरं तर पाणी टंचाई ही मुळात नव्हतीच. ही राजकीय पाणी टंचाईचं स्वरूप सर्वांनी गेल्या महिन्यात 2 महिन्यामध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपण जरी लाईटचं कनेक्शन तिथून कट झालं, लाईट गेली, लिकेजेस झाले, तरी तुला समांतर पाणी पुरवठा यंत्रणा आपण माढा शहरामध्ये चालवत आहोत. माढा शहरामध्ये जवळपास 38 बोर आणि 7 टाक्या शहरामध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये 1 किंवा 2 बोर आणि 2-3 टाक्यांचं समांतर पाणी पुरवठा व्यवस्थापन केलेलं आहे. जर पाणी टंचाई असेल तर तुम्हाला सर्व लोकांना कुठेही महिला रस्त्यावर आलेल्या पाण्यासाठी दिसल्या असत्या, पण महिलांचा कालवा दिसला असता. पण तसं काही नाही. ज्या ज्या ठिकाणी लोकांची मागणी आहे त्या त्या ठिकाणी आम्ही टाक्यांची व्यवस्था, बोरची व्यवस्था गेल्या 2-3 वर्षापासून केलेली असल्यामुळे पाणी टंचाई असं म्हणावी अशी कुठेही नाही. पण हे तर ह्याला कुठेतरी राजकीय स्वरूप देण्यासाठी हे पाणी टंचाई दाखवली गेली होती. परंतु कालच्या कामकाजामुळे ह्यापुढे माढा शहराला पाणी टंचाई भासणार नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छिते. अजूनही ज्या ज्या भागामध्ये टाक्यांची आणि म्हणजे पाण्याची व्यवस्था गरज आहे, पाईपलाईन आणि टाकी बसवण्याची मागणी आहे, त्या त्या भागामध्ये आम्ही बसवत आहोत. पण सांगायचा मुद्दा आहे की ज्या लोकांनी आमदारांकडे तक्रारी केल्या की 15 दिवसात पाणी येते, 8 दिवसाला पाणी येते, तेच लोक हे पाणी पुरवठा सप्लाय टाक्या बसवण्यासाठी, पाईपलाईन मुरवून घेण्यासाठी विरोध करतात. एकीकडे त्यांचा त्या गोष्टीला विरोध पण आहे आणि पाणी टंचाई नाही म्हणून एकीकडे त्यांचा पाणी टंचाई आहे म्हणून एकीकडे कारवा पण आहे. परंतु म्हणजे आता सगळीकडे आपला पाणी पुरवठा व्यवस्थित चालू राहणार आहे. ह्यापुढे पुढची आपली 52 कोटीची योजना मंजूर झाल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीचं पाणी माढा शहराला मिळणार. हा सर्वात महत्त्वाचा आपण विषय आज तुमच्यासमोर मांडण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं होतं. दुसरा एक विषय आहे की गेल्या 15 तारखेला माढा शहरातील क्रीडा संकुलाला आपण सहकार महर्षी गणपतराव साठे क्रीडा संकुल असे नाव देण्याचा ठराव त्या विषयामध्ये झाला होता. त्या विषयाला सुरू देण्यासाठी आम्ही 30 तारखेला अजेंडा काढला आणि 6 तारखेच्या कालच्या मीटिंगमध्ये क्रीडा संकुलाला सहकार महर्षी नाव देण्याचा विषय तर आदेश झालाच होता, पण कालच्या मीटिंगमध्ये तो विषय आणि दुसरा इंदिरा गांधी चौकामध्ये 6वी लहुजी वस्ताद चौक हे नामकरण देण्याचा पण आपला ठराव काल मंजूर केलेला आहे. त्याचबरोबर इंदिरानगर वैराग रोड चौकामध्ये लहुजी वस्ताद 6वी चौक. त्याचबरोबर कलाईच्या वेळच्या विषयामध्ये माढा ग्रामीण रुग्णालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामकरणाचा ठराव पण काल मंजूर केलेला आहे. माढा शहरात पाणी टंचाई नाही किंवा असं शिव मॅडमनी सांगितलं आणि 12 वरून काहीतरी असं सांगितलं त्यांना. आमदारांना मिसगाईड करणारी माहिती जर प्रशासनाकडनं जर जात असेल तर ह्याला राजकीय पाणी टंचाई कशी म्हणायची? एक सांगतो प्रशासनाने आमदारांना माहिती कधी दिली, हा विषय कधी आला? डीपीसीच्या बैठकीत आमदारांनी विधिमंडळात मांडले कधी? विधिमंडळाचा विषयच नाही. आमदारांना जी माहिती जी दिली जाते नाही आमदारांना माहिती, आमदारांचं वक्तव्य ज्या दिवशी त्यांना माहिती दिली त्या दिवशी आहे ना. आमचा आमदारांवरती आरोप कधीच आहे विधिमंडळाचे विधिमंडळाचा प्रश्न संपला. आता आमदारांना माहिती देताना तुमचंच प्रशासन पदाधिकारी आहे तुमच्या प्रशासन या नात्यानं की तुम्ही सत्तेत सहभागी आहात, सत्तेच्या पक्षात आहात, तुम्ही इथं सत्ताधारी आहात, मग प्रशासनावर तुमचंच वचक पाहिजे ना की बरोबर असं तर खाली असू दे. आता संबंधित जे कोणी आहे सिस्टीम वगैरे नगरपालिकेला पाणी पुरवठा नगर अभियंता त्यांनी जी माहिती पत्र आलं त्यांनी जी माहिती दिली शिव मॅडम शिवला सुद्धा जर माहिती गेलेली माहीत नसेल तर पदाधिकाऱ्यांना कधी असणार त्याच्यावरती त्यांनी कारवाई झाला ना. त्या अधिकाऱ्यांनी नगरपंचायत मध्ये किंवा म्हणजे काय परवाचीच मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये ह्या कर्मचाऱ्यांचा काय त्याच्या संदर्भात काय कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात
काय चर्चा झाली? सांगितले ना, त्यांनी सेवना आदेश दिले किंवा त्या कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती आमदारांना दिली. हे व्हायलाच नाही पाहिजे. आमदार कुठल्या पक्षाचे कुठल्या गटाचे आहेत विषय नाही, ते आमदार आहेत. त्यांना माहिती प्रॉपरच गेली पाहिजे. त्याच्याकडे काय करणार त्यांचा भाग आहे, पण माहिती जाताना प्रॉपरच गेली पाहिजे. ज्याच्याकडून ही माहिती चुकीची आमदारांना गेली, लोकप्रतिनिधी एवढे खासदार असतील, आमदार असतील, कुणी असेल, पालकमंत्री असतील, त्या कर्मचाऱ्यावर त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. ते पत्र व्यवहार तुम्ही संबंधित वरिष्ठ कार्यालयाशी करा, अशा सूचना संबंधित आमदारांची meeting व्हायची आणि 15-1 तुम्ही अजेंडा पहा. त्यामध्ये आमच्या विशेष आहे कामकाज करणाऱ्यांना, चुकीचे हे करणाऱ्यांना तुम्ही कारवाई करण्याचं विषय आम्ही मीटिंगमध्ये घेतलेला. आणि दुसरा एक आहे त्या अनुषंगाने ज्यावेळेस तुम्ही नगरपंचायतीमध्ये जाधव नावाचा कर्मचारी होता, त्याला ह्या गोष्टी नगरसेवक आणि पदाधिकारी सभापती आहेत, सभापतींनी विचारलं त्याला, सभापती कामकाजाचं स्वरूप भ्रष्टाचार झाला आणि तो गोळाच आहे, त्याला निघलाच नाही, तर त्यांनी किती 353 दाखल केलं. मग त्याच्यावरती पदाधिकाऱ्यांना किती अधिकार आहेत? नशीब काय नव्हतं, सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही निघलं नाही, काही नाही, पण त्यांनी केलं ना 353 काम करायला अडथळा. त्यांना त्यांचं कामाचं स्वरूप विचारलं, भ्रष्टाचार झालेला पदाधिकाऱ्यांनी जर विचारला असेल तर त्याच्यावर 353 दाखल होत असेल तर पदाधिकाऱ्यांना अधिकार आहेत किती? त्यावेळी माडातल्याच काही मंडळींनी ज्यांनी ते सांगताय की 20 दिवस झालं पाणी येत नाही, 25 दिवस झालं पाणी येत नाही, 15 दिवस झालं, तेच मंडळींनी त्याला संरक्षण दिलं ना. त्याची बैठक कुठं होती, कुठं आहे, सगळेच बघताय तुम्ही. म्हणजे केवळ जे चांगल्या पद्धतीनं काम चाललंय नगरपंचायतीत त्याला कुठे खीळ बसली पाहिजे म्हणून असे विषय असल्या कर्मचाऱ्यांना मदत करायची, असे विषय काहीतरी मग 20 दिवसाचं पाणी, 15 दिवसाचं पाणी म्हणायचं, पण त्यांनी दाखवावी. त्यांनी दाखवाय म्हटलं तर दाखवती नाही. जसं की त्या दिवशी तुम्ही होता आरोप झाला, एक वेळ बरोबर आहे ना. काय होतं, पाणी टंचाईची व्याख्या मुळात झाली पाहिजे. गावाला समांतर वर्ण मिळू द्या, गावाला पाणी मिळतंय का, हा ही महत्वाचा विषय. वास्तवात प्रत्येकाला 100-200 मीटर अंतरावरून पाणी घेता येईल अशी पर्यायी व्यवस्था बऱ्यापैकी आताच्या 60% कुठं बसतील. मग मला असं म्हणायचंय की आमदार पाणी टंचाईचे निमित्त करून नगरपंचायत प्रशासनामध्ये वेल सिस्टीम राबवायचा प्रयत्न करतायत का? सांगता येत नाही, माहित नाही. पाणी टंचाई होती, त्यांना तो अधिकार आहे का? पाणी त्यांना तो टंचाई अधिकार आहे का? हा पहिला विषय. आमदारांना काय समांतर अधिकार पाणी आहे? पुरवठा आम्ही व्यवस्थित चालू. त्यांनी ही मीटिंग जिल्हाधिकाऱ्याला कल्पना देऊन घ्यायला पाहिजे होती ना. हो ना, तसं तर ही झालं प्रोटोकॉल. हा, प्रोटोकॉलनुसार आमदारांनी बैठक घेताना जिल्हाधिकाऱ्याला सूचित करायला पाहिजे होतं. प्रोटोकॉल प्रमाणे काही झालेलं नाही. पण ते मिटिंग घेण्यामागे आमदाराचा काय उद्देश आहे, धोरण आहे, ते आपल्याला कसं कळेल? आपण काय भविष्य सांगणार आहे? आमदारांची नाही आपली. आपल्या फक्त आवाज माझा प्रश्न आहे की पाणी टंचाई होती का नाही? पाणी टंचाई नाही, पाणी टंचाई नाही. समांतर पाणी पुरवठा जर लोकांपर्यंत नव्हती निर्माण केली गेली. वासवली गेली. वाचवली गेली फक्त लोकांमध्ये. चर्चेमध्ये माड्यात पाणी टंचाई हे चर्चा झाली पाहिजे. तर काम संबंधित माड्यातल्या समाज सुधारक म्हणून जे स्वतःला म्हणून घेतात त्यांनी हे केलेला विषय आहे. जे साठे नावाचा, साठे पार्टीचा आणि महिला पदाधिकाऱ्यांचा द्वेष करतात, त्यालाही महिला पदाधिकारी दिसले काय होते काय माहिती. त्रास होते, द्वेष होते, तिथे काम करताना सुद्धा त्यांना चालत नाही. आता त्यांनी तुम्ही होतात वीर बुजवल्याचा ठराव झाला असं त्यांचं मी म्हणणं म्हणलं तर होतं. ठराव दाखवा, त्यांनी दाखवू आणि शकले ते का? वाढा लागल्यावर मी हस्तक्षेप केला म्हणलं तू ठराव झालाय तुमच्याकडचे मत विरोधात दिला असेल, ठराव झाला असेल तर मत मांडण्याचा अधिकार तुम्हाला आहे, मानला असेल ना. कुठं आहे विरोधात मत? आणि विरोध झाला असेल, समजा ठराव झालाय, तुमच्याकडचे मत मांडलं नाही, मत घेतलं नाही असं त्यांचं मत. जे काय 12, 13, 14 लोक होती, तुमचं घेतलं नाही, 16 लोक आहेत, 16ने 2 स्वीकृत, त्यांचं तरी ठराव कागदावरती असायला पाहिजे हिर बुजवायचा. हे फक्त काहीतरी चुकीचा संदेश समाजामध्ये गावामध्ये गेला पाहिजे, ते बोलूया काहीतरी विषय आता काल वाढवायचा. त्यांनीच एका विषयाला विरोध केला. ठरावच झालं नाही ना. झालाच नाही ना. म्हणजे लोकांमध्ये बघा, आम्ही ग्रामपंचायत असताना 3 नंबर वार्डाला पाणी देत होतो.
ती विहीर बुजवली हा नगरपंचायतीने. एवढं समाजात कुठं जायसाठी कार्यक्रम नाही. आमच्या त्याला कुठं ठरावात होतात होय. विहिरीचे गाळ काढणे, त्याच्यावर बोरिंग करणे, कटडे नीट करणे, सुशोभीकरण करणे आणि त्याच्यावर जाळी टाकणे आणि त्या विहिरी पुनर्जीवित करणे परत, जेणेकरून माळाला परत पाणी टंचाई भासवली तर त्या विहिरीतून पाणी पुरवठा आपला होऊ शकेल. असा रिक्षा ठराव आहे. मी त्यांना लगेच काढून आमदारांना त्या ठिकाणी लगेच आता त्यांचीच मागणी आहे. दुसरं आउट ऑफ जाऊन सांगतो माझ्या मंदिरापासून आड बुजवा, आम्ही बुजवला नाही. त्यांची मागणी आहे. दुसरा आड त्यांनी बुजवला. फक्त हाच आडाचा विषय काय त्यांनी मांडला, मांडायचा आहे ना तुम्हाला एखाद्या विषयाप्रती प्रेम आहे तर सगळे विषय मांडायला गावातले त्या रिलेटेड असणारे सगळे विषय एखाद्याने मांडा. त्यांना ते स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. अडचणच नाही. एकच विषय कशासाठी ठराव झालाय तो विषय त्यांनी वीड बुजली म्हणून मांडावा, कालवा करावा, अजून त्यांना स्वातंत्र्य आहे. पण ठराव केला हा जो गैरसमज लोकांमध्ये निर्माण केला जातो ते चुकीचं आहे. त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही मांडाला आणि एक विषय तुम्हाला हिरी बुजल्याचा तुम्हाला मांडायचा ना, सगळे हिरी बुडका सगळ्यांनीच मांडा, कालवा करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. किती आहेत विहिरी? बुजलेले 3 तर आहे का? नाही, सगळे किती आहेत? 7 का काय तर सांगितलं, 7 का 6 का 7 झाल्यापाशी एक आहे त्यापैकी किती बुजवले परत त्या ह्याच्यापाशी ती बुजलेलं नाही ना. ते नाही बुजवलेलं. टोटली त्यांनीच काल 11 वगैरे किल्ल्या परिसराच्या कोरपुसून ज्या ज्या ठिकाणी जवळच्या ठिकाणी पाणी टंचाई आहे, लोकांची मागणी आहे, अशा ठिकाणी आपण पाईपलाईन करून टाकी बसवणार आहोत. त्या गोष्टीला त्यांनीच काल विरोध केला. माझा विरोध आहे ह्या विषयाला बोलून, आम्ही बसू देणार नाहीये म्हणून. जे लोक पाणी टंचाईसाठी तक्रारी करतात ते कार्यकर्ते काय सांगतात त्याच्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे समजून घ्यावी. दारफळ गावाला पाणी पुरवठा योजना कुठं आहे? उंदरगाव नदीच्या कडेला 2 गाव आहेत, उंदरगाव केवळगाव. त्या दोन्ही गावाला पाणी पुरवठा योजना कुठं आहे? तिथं जर ते गाव पाणी पित नसतील तर माणा तिथं जायचंय कशासाठी? ह्या गोष्टीचा विचार आमदारांनी माहिती घ्यावी. कोणतं कार्यकर्ता गावाला सांगतोय तिथलं मागा तिथलं मागा तर तिथलीच गावं पाणी पित नाही. तिथलं आमदारांना मिसगाईड केलं जात आहे. उघडत आहे ना. जे उंदरगाव केवळगाव नदीच्या कडेला असलेले गाव आहे त्या गावाला नदीवरच पाणी पुरवठा योजना नाही का? नाही. त्या क्वालिटीचं पाणी तिथं जास्त आहे. दारफळगाव तिथं आमदार सुचवत आहे. दारफळगाव मागा ते गाव कुठलं पाणी पित आहे, त्या गावाला कुठलं पाणी आहे त्याचाही अभ्यास होत तरी सांगते म्हणून आमदारांनी ते मांडू नये. कुठनं घ्यावी पर्यायी? आमदारांना पाणी पुरवठा योजना एक पाहिजे द्यायची इच्छा असेल प्रयत्न करून तर ते उद्योग हो ना. त्यात बाई आणू शकतात ना आमदार. आमदारांना ठरवलं काय बी आता त्या दोन्हीकडे पक्षाकडे जातात त्यामुळे अशक्य त्याचं काहीच नाही. पण तिथं इथं पाणी कुरडोडीत माझ्या झाली कुरडोडीत लय माझ्या झाली. एसटी लोकार्पण झालं, 5 बसेस मिळाली लोकार्पण 2 आमदार ती अमोल कुलकर्णी गोविंदाबाद पोहणार ते द्वेषापोटी करतात. पण आमदारात त्यांनी ठीक आहे आम्ही विरोधात लढलो, विरोधात आहोत, विरोधात राहील, ठीक आहे काळ ठरवेल. उद्याला भविष्य आपल्याला कळत नाही. आज तर सांगू आमदार पुढचं. माहिती घ्यावी. हे बघा काय काळ ठरवेल? विरोधात आहोत म्हणजे दोन्ही पवार एक तर झाले तरी येणारा काळ ठरवे असं काय आहे काय राष्ट्रवादी? ते काय आम्हाला माहिती नाही. ते कसं आहे तो विषय आमच्या लेवलचा नाही. माहिती विषय काय 2 पावलात आपण कन्फर्म काळ ठरवेल म्हणले म्हणून नाही नाही विरोधात होतो आहोत पण राहणार आहे. काय ठरवेल ना आता काय नेमकं सगळे कुठे तुमच्या काय वाटाघाटी चालू आहेत का? नाही बाबा गुडघ्यापर्यंत आलाय असं आम्हाला कळलंय. तुम्हाला एक माहित आहे, सगळ्यांना माहित आहे साठे पार्टी साठी कुटुंब जिथं असेल तिथं प्रामाणिक आणि निष्ठेने शेवटपर्यंत ज्यावेळेस सोडायचं त्यावेळेस सुद्धा उघडपणे सोडते आणि उघडपणे जात आहे. आता दाखवून पूर्ण भाग साठी महायुतीत राहणार आहे का कोण तुम्ही? मग समजा उद्या बबनदादा महायुतीत आले तर ऑलरेडी आहेतच की. नाही पक्ष जो आदेश देईल श्रेष्ठी आम्हाला जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन पार्टी माढा तालुक्यात असलेली करेल. कधी काय आदेश द्यावा श्रेष्ठी ठरवतील. चर्चा आहे का मिळाली? बबनदादा आले एक सांगतो बबनदादा आले
आमदार राष्ट्रवादीत आले, राष्ट्रवादी एक झालं तरी सगळी सांगतात पुन्हा विरोध कोण राहिलंय नाडा गेला त्यामुळं जात्रे शरीर नांदर राहिलं काय खाली